हिंगोलीमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे। शेतकरी त्यामुळे आक्रमक झालेत। औंढा नागनाथ नांदेड महामार्ग त्यांनी रोखून धरलाय। शेतकऱ्यांनी तासभर हा महामार्ग रोखून आपला संताप व्यक्त केलाय। तातडीने पेट्रोल डिझेल उपलब्ध करून द्या अशी मागणी शेतकरी करतायत। तर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी इंधन लागतं, मात्र त्याचा पुरवठा होत नाहीये आणि त्यामुळे शेतीची कामं खोळंबलेली आहेत आणि त्याचाच भाग म्हणून संताप व्यक्त केलेला आहे। या शेतकऱ्यांनी तासभर त्यांनी हा महामार्ग रोखून धरलाय। जोरदार इथे त्यांनी घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल उपलब्ध करून द्या अशा मागणीसाठी औंढा नागनाथ ते नांदेड राज्य महामार्गावर चौंडी आंबा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखला आणि रास्ता रोको आंदोलन केलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे हे शेतकरी संतापलेले आहेत। प्रशासनापर्यंत पोहोचला ही खूप मोठी बाब आहे। कोणीतरी प्रशासनाला बाब पोहोचणारा माणूस लागतो। तसा आज आमचे स्वाभिमानी संघटनेचे नेते वशिमबाईनं अतिशय चांगलं तर इंधनाचा तुटवडा आहे, दुसरीकडे खतं सुद्धा मिळत नाहीयेत आणि एकूणच विविध मुद्द्यांवर या शेतकऱ्यांनी भाष्य केलेलं आहे आणि हा महामार्ग गेले तासाभरापासून त्यांनी रोखून धरलेला आहे। सरकारची भूमिका तर सरकारनं प्राधान्यानं शेतकऱ्यांना डिझेल देणं गरजेचं आहे, परंतु आम्ही रोज पाहतो आहोत की प्रत्येक पंपावर बेरात्री कॅन मध्ये गुत्तेदाराला तेल दिले जाते, परंतु शेतकऱ्याला कॅन मध्ये तेल दिले जात नाही। आमचं 25 किलोमीटरवरचं ट्रॅक्टर घेऊन आम्हाला पंपावर यावं लागतं। शेतकऱ्याचं एवढं प्रचंड नुकसान याच्यामध्ये आहे आणि त्या माध्यमातून ट्रॅक्टरवाल्यांनी आज सगळ्या मशागतीचे रेट वाढवून ठेवलेत। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्याला रोजगार भेटत नाहीत, माणसांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन डिझेलचं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो आहोत आज परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये खतं सुद्धा मिळणार नाहीत। इतकी भयानक परिस्थिती या सरकारच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आम्ही काक्रोश झालो। आमच्या अभिजित दिपकेनं जगाला दाखवून दिलं की इथल्या व्यवस्थेनं, इथल्या प्रस्थापितांनी, इथल्या राज्य व्यवस्थेनं आमच्या सगळ्या बहुजनाच्या लेकरांना कॉक्रोच करून टाकलेले। पण कॉक्रोचला काय भावना आहे? रांगा लावायच्या नाही तर काय करायचं मग कॉक्रोच? याला उत्तर नाही, हा असंतोष आहे आणि म्हणून सगळे कॉक्रोच एका जागी येतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील हीच फक्त आशा आहे।